नमस्कार मित्रांनो, कालपर्यंत ज्यांना कॉकरोच म्हटल्यानंतर राग येत होता, आज 30 तरुणाई कॉकरोच जनता पार्टी जॉईन करत आहे. कॉकरोच जनता पार्टी 15 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स हा फक्त मीम नाही आहे, तर तरुणाईला आलेला राग आहे. 15 मे 2026 भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी एक वक्तव्य केलं. बेरोजगार तरुण हा कॉकरोचसारखा आहे, घाणीत राहतो आणि सिस्टमवर हल्ला करतो. नंतर त्याने क्लॅरिफिकेशन दिलं की हे फक्त फर्जी डिग्रीवाल्यांसाठीच होतं, पण तोपर्यंत नुकसान झालं होतं. सोशल मीडियावरती आग लागली होती. 16 मे 2026 बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या अभिजित दिपके यांनी एक ट्विट केलं. तर सगळे कॉकरोच एकत्र आले तर, आणि तिथेच कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात झाली. पण ही कॉकरोच जनता पार्टी निर्माण होण्याची कारणं तरी काय होती? सर्वात मोठं कारण होतं बेरोजगारीचं मोठं संकट, नीट UG पेपर लीक आणि मेन स्ट्रीम राजकारण्यापासून झालेला मोहभंग. यामुळेच निर्माण झाली कॉकरोच जनता पार्टी. तरुणाईने नवीन मार्ग स्वीकारला की आता रस्त्यावर विरोध नाही, थेट इंटरनेटवर विरोध करायचा. कॉकरोच जनता पार्टी हे मीम पुरतं ठीक आहे, पण खरंच भविष्यामध्ये एका नवीन पार्टीची गरज आहे का? कमेंट्स करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्पॉटलाईट इनसाइडर.